गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी मतदारसंघात कॅबिनेट मंत्री आत्राम यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बाबा, आपण स्वतः मतदानाचा हक्क बजावला, काय सांगा? लोकशाहीचा मोठा महत्त्वाचा दिवस आहे। महत्त्वाचा दिवस आहे लोकशाहीकरता आणि सगळं प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या लोकांना आव्हान आहे की 100% मतदान आपण केलं पाहिजे आणि आपलं सगळं कामधामं सोडून आपण जर मतदान केलं तर लोकशाहीच्या माध्यमातून कुठेतरी विकास आपण घडवू शकू। जे कोणता उमेदवार आपला असेल त्याला निवडा, परंतु मतदानाकरता सगळ्यांनी आले पाहिजे आणि एक प्रतिसाद चांगला आहे लोकांचा आणि मला वाटते 80%च्या वर मतदान यावेळी होईल। या निवडणुकीकडे कशा बघता की अनेक उमेदवार रिंगणात आहेत, 12 उमेदवार आहेत, तुमच्या विरोधात तुमची मुलगी आहे आणि पुतणी आहे, तर कसं बघता? चांगलं आहे, त्यांना माझा आशीर्वाद आहे। ते भविष्यामध्ये पुन्हा आतापासून तयारीला लागलं पाहिजे पुढच्या निवडणुकीकरता। हा निवडणूक आपणच मीच बाजी मारणार, गुलाल 23 तारखेला आपलं होणार आहे। त्या दृष्टिकोनातून 5 वर्ष झोपून राहिलं तर चालणार नाही आणि 5 वर्ष त्यांना सगळ्यांना 11 उमेदवाराला काम करावं लागेल जेणेकरून पुढच्या निवडणूक ते जिंकू शकतील। आणि राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे, तर कोणती सत्ता स्थापन होणार? महायुतीचं सरकार येणार आहे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री बनणार आहे। आपण मतदान केल्यानंतर कॅबिनेट मंत्री आत्राम हे TV9शी बातचीत करताना प्रतिक्रिया देत होते। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली अहिरी वडला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।